नमस्कार, मी रश्मी. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष. शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ हे काँग्रेस नेत्यांना भेटले. या व्हायरल झालेल्या बातमीनंतर त्यांचे पुत्र व माजी आमदार अभिजित अडसूळ यांचे स्पष्टीकरण. आम्ही कुठल्याच काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो नाही किंवा आमचा काँग्रेसमध्ये जाण्याचा कुठलाच विचार नाही. माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील नांदेड लोहा लातूर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली माहिती. गेल्या 30 ते 35 वर्षापासूनची नांदेड जिल्ह्यातील जनतेची प्रतीक्षा आता संपलेली आहे. याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचे चिखलीकर यांनी मानले आभार. नांदेड कृषी विभागाच्या वतीने मिलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत कृषी विद्यालयातील विद्यार्थी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. खासदार अनिल बोंडे हजारो भाविकांसह अयोध्येत रामललाच्या दर्शनाला निघाले आहेत. प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनाकरता आस्था स्पेशल ट्रेनने अयोध्येच्या दिशेने हजारो रामभक्त आज पहाटे 5 वाजता रवाना झाले. राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे यांनी यावेळी रामभक्तांशी संवाद साधला. नवी मुंबईत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची सभास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपले. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.